हॅलो, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग। तर आज आहे हरतालिका तीज स्पेशल व्लॉग, कारण आज मी रेडी होत आहे हरतालिकासाठी म्हणजे पूजेसाठी। आणि ग्रीन कलरची साडी मी बघत आहे आणि शोधत आहे की कोणती घालायची म्हणून। आणि माझ्याकडे एक ग्रीन कलरची साडी आहे, पण मी विचार करत आहे की त्यावरचं जे ब्लाऊज आहे ते मॅचिंग आहे, तर ते न घालता काहीतरी वेगळं ट्राय करूया, म्हणजे कॉन्ट्रास्ट मध्ये जाऊया। तसं पण मला कॉन्ट्रास्ट ब्लाऊजच्या साड्या खूप आवडतात। आणि फायनली मी ती साडी शोधून काढली आणि ते ब्लाऊज पण कॉन्ट्रास्ट शोधून काढलं। तर मी नेसते आहे ही साडी, खूप सुंदर दिसणार आहे। याचा लुक मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, तर चला बघूया की नेसल्यावर कसं दिसते। तर सर्वात आधी तर मी माझे केस बांधून घेणार आहे, कारण ओपन केस आहे आणि ओपन केसमध्ये रेडी व्हायला खरंच मला खूप त्रास होतो। तर आधी मी केस बांधून घ्यायचे ठरवले आहे। तर आपण सर्वात आधी जे विस्कटलेले केस आहे त्याला स्ट्रेट करूया, कारण मग निघणार नाही। आणि मी थोडं तयारी करायच्या वेळेस मला असं वाटतं बांधून ठेवलं ते बरं आहे, कारण गरमी होते नाही तर म्हणून विस्कटलेले केस आले। विचार करते आहे की लाईटच मेकअप करायचा, कारण ऊन आहे आणि बाहेर जायचं आहे गौरीला घेऊन। तर म्हटलं की सर्वात आधी आपण मॉइश्चरायझर लावूया। मॉइश्चरायझर नंतर बाहेर जायचं आहे, तर सनस्क्रीन इज मोस्ट इम्पॉर्टंट, तर सनस्क्रीन लावूया। आणि सनस्क्रीन नंतर मी सीसी क्रीम यूज करते आहे इथे लॅक्मेची। खरंच त्याचा रिझल्ट खूप छान आहे, म्हणून मला ती आवडते। म्हणजे इमिडिएट कुठे जायचं असलं तर आपण ती इझिली यूज करू शकतो, म्हणून मी इथे लॅक्मेची सीसी क्रीम यूज करते आहे। त्यानंतर मग मी म्हटलं की थोडं लूज पावडर लावूया। तर लूज पावडर मध्ये मी बनाना पावडर यूज करते आहे, कारण खरंच हे जे बनाना पावडर आहे ते एकदम अमेझिंग आहे। खरंच मी इतके कॉम्पॅक्ट पावडर यूज केले, पण मला सर्वात जास्त हे बनाना पावडर आवडला आहे। त्यानंतर म्हटलं की कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे, तर त्याच्यासोबत मॅच होईल असा पिंक शेड मी यूज करते आहे। थोडा लाईटमध्येच जाते आहे पिंक शेड आय शॅडो। आणि मग काजळ तर मी लावत नाही। त्यानंतर मला आवडते लायनर, तर मी म्हटलं थोडं लायनर लावूया। थोडं ब्लशर लावून घेतलं, कारण मला खरंच ब्लशर खूप जास्त आवडते। ब्लशर आणि लिपस्टिक हे दोन लावून टाकलाय। आणि फायनली मी रेडी होती, फक्त साडी नेसायची बाकी होती। तर म्हटलं चला आता लवकर साडी नेसून घेऊया। कशी बशी मग मी साडी नेसून घेतली। तसं तर मला येते साडी नेसता, काही प्रॉब्लेम नाही आहे साडी नेसण्यामध्ये मला, म्हणजे लवकरच 5-10 मिनिटात तर मी नेसून पण घेते। साडी नेसली म्हटलं चला आता इयरिंग वेअर करूया। छान इयरिंग वगैरे वेअर केली, साडी सेट केलं। तर फायनल लुक असा होता, पण मला काहीतरी मिसिंग वाटत होतं। असं वाटत होतं की हाताला ना काहीतरी लावायला पाहिजे। मी मेहंदी तर नव्हती काढली, नाही तर मी प्रत्येक वर्षी मेहंदी काढते हाताला। तर हाताला मेहंदी नव्हती लावले, तर म्हटलं काहीतरी लावू। तर मग मी हाताला असं छान लाल कलरचं कुंकू घेतला आणि छान मी थोडे असे गोल गोल राऊंडमध्ये टिक्के काढले हाताला, खूप छान दिसत होते ते। आणि मग म्हटलं चला आता जायला थोडा वेळ आहे, तर पूजेची तयारी करूया। सर्वात आधी तर मी आंब्याचे पानं लावून घेतले पूर्ण, म्हणजे पूर्ण पाटाला आंब्याचे पानं लावले। आणि मग जे पूजेची सामग्री होती ते ठेवून घेतलं, म्हणजे जसं कलश ठेवतो तर कलशासाठी तिथे मी तांदूळ वगैरे ठेवले। त्यानंतर केळी, कणीस, काकडी हे सर्व मी ठेवून घेतलं। आणि मला खरंच पूजेबद्दल काहीच आयडिया नाही होती, म्हणजे मला बिलकुल पण नाही माहिती की कशी मांडावं लागते आणि कसं करावं लागते। थँक्स टू माझ्या सासूबाई, कारण त्यांच्याच मदतीने मी ही पूजा मांडली। ते आम्हाला सांगत होत्या असं असं कर, आणि मी तसं करत होती। तर मला काहीच प्रॉब्लेम नाही गेली। त्यामुळे मी माझ्या आईकडे भरपूरदा पूजा बघितली आहे। तर माझ्या आईकडे 5 रंगाच्या डाळी किंवा म्हणजे धान्य जे म्हणतात ते नाही ठेवत, पण माझ्या सासूबाई बोलल्या की इथे ठेवलं जाते। तर मग आम्ही ते मापले काढले आणि त्यामध्ये छान ते धान्य भरलं आणि तिथे ठेवलं। छान वाटली मला ही पूजा, म्हणजे आमच्याकडली पण छानच होती, सिमिलरच होती। मी बोलले की तिकडे जाऊ आणि खूप उशीर होईल, त्यापेक्षा आपण इथली पूजा करून रेडी ठेवूया, म्हणजे सर्व काही अरेंज करून ठेवूया, कारण मग आलो की आपण पूजा मांडू शकतो त्यासाठी। तर मग आम्ही निघालो तिकडे जायसाठी।
त्या ताई आहे आमच्या घराजवळचा, आम्ही सर्वजण तिथेच भेटणार होतो आणि भरपूर म्हणजे ताई होत्या इथे, म्हणजे एकंदर 12 ते 13 लेडीज होतो आम्ही जे आलो होतो पूजेसाठी आणि खरंच खूप छान वाटत होतं आणि सर्व ज्या लेडीज होत्या त्या सुंदर नटून होत्या. खरंच खूप सुंदर वाटत होतं सर्वांना बघून. सर्वांच्या गौरी धुतल्या एकेकांनी आणि मग त्यानंतर न दोघी जणांनी येऊन असे गाणे म्हटले आणि सर्वांच्या गौरीमध्ये रेती टाकली पिंड बनवण्यासाठी. आणि म्हणजे हे मी आधी नव्हतं बघितलं, हे मी आज फर्स्ट टाइम इथे बघितलं. कारण माझ्या आईकडे माझ्या 3 ज्या मोठी आई आहेत त्याच तिघीजणी जायच्या आणि करायच्या. इथे आम्ही भरपूर लेडीज होतो आणि मग छान रेती टाकली होती, तर मग मी त्याची छान शिवलिंग बनवून घेतली. खरंच खूप छान बनली होती माझी शिवलिंग. ते व्हिडिओमध्ये नाही दिसणार तुम्हाला. मग ते सर्व झाल्यानंतर ना मग ते सर्व झाल्यानंतर हळदीची पण शिवलिंग बनवल्या जाते, तर त्याची शिवलिंग बनवली हळदीची. आणि मग तिथे पूजा वगैरे झाली, आरती वगैरे झाली. आम्ही मस्त फोटोज व्हिडिओज वगैरे बनवले. खरंच इतकं छान वाटत होतं मला. आणि आज आम्ही घरी भजन पण ठेवलं होतं, तर मग घरी वगैरे आली आणि म्हटलं चला आता पूजा मांडून घेऊया. तर माझ्या सासूबाई बोलल्या की आता तू पूजा सर्व तयारी केलीच आहे तर तूच मांडून घे. तर मी सर्वात आधी गौरी वगैरे दोन्ही पण गौरी ठेवून घेतली. मी तुम्हाला व्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी गौरी पेरली होती. खरंच छान निघाली माझी गौरी. वाटलं नव्हतं मला की एवढी छान निघेल, पण तेवढी छान निघाली ती. सर्वात आधी मी कलशाला 5 टिके लावले. त्यानंतर मग जे शिवलिंग काढली होती त्यावर अक्षिदा वगैरे टाकल्या आणि मग कलशची पूजा केली. मग त्यानंतर त्यावर शमीची पानं, आघाडा, केना आणि ज्या 5-5 पानं आपण झाडांची तोडतो, जसं जांबाच्या झाडाची, सीताफळच्या झाडाची, असे 5-5 तोडतो. किंवा मग जर जास्त मिळाले तर 16 एकदम उत्तम असते करणं जुडी, आणि ते वाहू शकता तुम्ही. तसंच मी सर्व पानांच्या जुड्या करून ठेवल्या होत्या, त्याच सर्व मी वाहल्या शिवलिंगवर. आणि जास्वंदाची फुलं होती घरी, तर मस्त छान जास्वंदाची फुलं वाहले. त्यानंतर मस्त हार केला होता. तो हार खरंच खूप सुंदर दिसत होती. ही पूजा जी केली होती ती तुम्ही बघू शकता. तुम्हाला माझी पूजा कशी वाटली ही मला कमेंटमध्ये सांगाल. आणि आज आमच्याकडे भजन होतं, मी बोलले होते तर मग भजनाची सुरुवात झाली आमच्याकडे. मी सुद्धा भजन म्हटलं कारण मला येते. भजन संपन्न झालं होतं. मग मी सर्वांना हळदी कुंकू दिलं, ओटी दिली सर्वांनी. आणि आम्हाला सुद्धा त्यांच्याकडे जायचं होतं हळदी कुंकासाठी, तर आम्ही सुद्धा हळदी कुंकाला त्यांच्याकडे पोहोचलो. आणि मग त्यांना सुद्धा मी उखाणा विचारला.
वाट्यात येते म्हणून घे ना. नाही आम्ही कधी सांगा ना लवकर व्हिडिओ तुमच्या याच्यावर जाईल पण इंग्लिश मध्ये म्हणतात गवताला ग्रास, मला नाही गुरुदेवचा त्रास. तर असा होता हरतालिका स्पेशल व्लॉग. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.